नमस्कार, मी अविनाश मार्शेटवार. मी विदर्भातल्या वाशिम जिल्ह्यामध्ये राहतो. हा ॲक्च्युली ॲस्परंट डिस्ट्रिक्ट आहे. म्हणजे भारतातल्या जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे निकष आहेत त्या निकषानुसार शैक्षणिक दृष्टिकोनातून सगळ्या दृष्टिकोनातून वाशिम जिल्हा हा भारतातले जे 114 जिल्हे आहेत ॲस्परंट मागासलेले त्यापैकी एक आहे. याच्यामध्ये हे मागासले पण कमी करण्याकरता आपण काय करू शकतो ॲज ए सामाजिक कार्यकर्ता म्हणून मागील 21 वर्षापासून पूर्णवेळ समाजसेवा करताना मला एक लक्षात आलं की जी माणसं समाजाकरता झटत आहेत त्यांना जर आपण थोडा हातभार लावला तर आपण डिरेक्टली समाजसेवा नाही करू शकत. समजा काही लोक काही संसारी आहेत, आम्ही जरी संसारी नाही आहेत तरी बाकी तुम्ही सगळे संसारी आहात, तर तुम्ही एक काम करू शकता. आम्हाला जे अनुभवातून आलं, जे जे समाजासाठी निस्वार्थपणे काम करत आहेत त्यांना थोडा तुमचा खालीचा वाटा तुम्ही जर दिला तर मला असं वाटतं की आपलं मागासले पण वाशिम जिल्ह्याचं लवकरच पुसलं जाईल. कारण मिशन 2025 आमचं आहे की 2025 पर्यंत सर्व दृष्टिकोनातून वाशिमचं मागासले पण जे सेंट्रल गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं जे सत्य आहे ते आपल्याला दूर करायचं आहे. मित्रांनो, आज आपण आलेले तेजस्विनी महिला बहुउद्देशीय ही जी सामाजिक एक संघटन आहे, या संघटनेला ATG प्राप्त दर्जा आहे. म्हणजे तुम्ही जे काही दान द्याल त्या दानातून तुम्हाला तुमच्या टॅक्समध्ये सूट मिळते. मित्रांनो, मागच्या 10 महिन्यापासून मी आणि माझे मित्रपरिवार आम्ही या सवयीताई ज्या आहेत, ज्या MSW आहेत आणि त्यांनी इतकं उच्च शिक्षित असून सुद्धा आपली 35,000 महिन्याची नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ कोणासाठी काम करतायत की जे काम कोणी विचार करू शकत नाही त्यांच्याकरता करतायत. काही कारणामुळे मानसिक दबाव आला आणि डोक्यावर परिणाम झाला आणि अनेक लोक भीक मागतात, अनेक लोक चिखलामध्ये पडलेले असतात, त्यांना चिखल समजत नाही, त्यांना घाण समजत नाही, त्यांना आंघोळ करणं समजत नाही. असे आमचे जे मानसिक रोगी आहेत अशा स्त्री पुरुष जवळपास 20 या तेजस्विनी फाउंडेशनमध्ये सध्या आहेत. मित्रांनो, दाढी कटिंग करण्यापासून तर त्यांचे संडास धुवून देण्यापर्यंत त्यांना सगळ्या प्रकारचे त्यांना काहीच कळत नाही, सेन्स नसतो त्यांना. त्याच्यामुळे ह्यात सवयीताई आणि त्यांचे सहकारी हे काम करतात. मित्रांनो, हे काम इतकं कठीण आहे की 2-3 जिल्ह्यामध्ये हा पहिला प्रोजेक्ट आहे. तर मला असं वाटतं की आज रक्षाबंधन आहे, आज राखी पौर्णिमेच्या निमित्त आम्ही एक छोटीशी भेट त्यांना दिली. त्यांना काय भेट दिली तर आम्ही 1 महिन्याचं भाडं जे आहे 12,000 रुपये, तर ते खूप अडचणीमध्ये आले होते, तर आम्ही ते 12,000 रुपयाचं भाडं दिलं. मागे 10 महिन्यापहिले आमची भेट झाली, त्यावेळेस आमच्या ग्रुपतर्फे आम्ही 11 पलंग दिले, नंतर किराणा दिला आणि 6 महिन्यापासून रेग्युलरली 12,000 रुपये महिना आम्ही त्यांना इथलं भाडं पण देत आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही गिफ्ट्स पण देत आहोत. तर जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही अर्जंटली राखी पौर्णिमेनिमित्त मदत पाठवा. तुम्हाला पावती तात्काळ व्हॉट्सअपवर मिळेल. हा मोबाईल नंबर आहे संस्थेचा 8378914935 किंवा हा लागला नाही तर माझ्या PAचा नंबर आहे 7057901275. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्ही जे काही पैसा द्याल त्याला तुम्हाला टॅक्समध्ये सूट मिळते, कारण ATG प्राप्त संस्था आहे. मित्रांनो, अत्यंत संकटामध्ये आपला वाशिम जिल्हा सर्व दृष्टिकोनातून आहे. जी माणसं निस्वार्थपणे काम करतायत त्यांना वाचवणं, त्यांना सपोर्ट करणं, त्यांना शुभेच्छा देणं ॲटलिस्ट फोनवर, एवढं तरी आपण करू शकतो. हे शक्य जर नसेल तर तेलाचा एखादा डब्बा, गव्हाचे 1-2 पोते अशा प्रकारची तुम्ही सुरुवात करू शकता. खरं म्हटलं तर चांगलं काम करताना बुद्धीचा वापर आपण करतो, हे अत्यंत चुकीचं आहे. आज रक्षाबंधनच्या दिवशी आपण एक बंधन करायला पाहिजे की चांगली कामं करताना बुद्धीचा वापर न करता हृदयाचा वापर करायचा आणि वाईट काम करत असताना बुद्धीचा वापर करायचा. वाईट कामं, चुकीचे कामं, चुकीचं बोलणं हे जास्तीत जास्त दूर फेकायचं आणि चांगले कामं करताना माझा परिवार याचा विचार न करता एक ब्रॉड सेन्सने आपण येऊया आणि रक्षाबंधनाची भेट या ताईला, सवयी ताईला देऊया. ज्या उच्च विद्या विभूषित असून सुद्धा अनेक इंटरनॅशनल लेवलचे, नॅशनल लेवलचे कोर्सेस करून सुद्धा इतका त्यागमय जीवन ते जगत आहेत. तिथल्या आयुष्यात तुटक्या फुटक्या त्या खोलीमध्ये ते राहत आहेत आणि पोत्यावर झोपत आहेत. अशा अवस्थेमध्ये यांना इथून काढणं आणि यांची परमनंट व्यवस्था करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. मित्रांनो, ज्यांनी मला सगळ्या वेगवेगळ्या फाउंडेशननी, वेगवेगळ्या लोकांनी, विशेषतः ओएसिस ग्रुपने हजारो रुपयाची मदत दिली. योगा क्रिएशन आहे, श्री फाउंडेशन आहे, आमचे बोंद्रे सर आहेत, त्यानंतर दिसाड परिवार आहे, त्यानंतर अशा पोहकर परिवार आहे. अशा असंख्य नावं आहेत जे मला प्रत्यक्ष ते येऊ शकत नाहीत, पण स्पेशली खाण्यासाठी जे लोक शुक्रवारी इथे भोजन व्यवस्था करतात तर त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. पण मित्रांनो, पुन्हा विनंती करेल, वेळ दौडू नका, तात्काळ बटन दाबा, फोनपे सिस्टीम आहे आणि पावती घ्या आणि आज रक्षाबंधन चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करा. आज शक्य झालं नसेल उद्या पाठवा, पण परवा नका करू. परवा म्हटलं की परवा होते. नेक्स्ट इज ऑलवेज नेक्स्ट. खूप खूप धन्यवाद.